प्लीज मला जाऊ दे ताई प्लीज। काकू काय चाललंय हे? तू देवशी अशी का वागतेस? हे बघ श्रावणी, हे जे मी करतेय ना त्याचं कारण तुम्हाला कळणार नाही। फक्त एवढंच लक्षात ठेवा की हे मी देवच्या आणि आपल्या घराच्या भल्यासाठी करते। पण काकू तू आता जे काही करतेस त्या देवचं भलं कसं होईल? मला जे काही सांगायचंय ते मी सांगितलंय। मला एवढंच कळतंय त्या विक्रमचं तिकडे काही होऊ दे, देव आता बाहेर जाणार नाही। मी तिला जाऊ देणार नाही। दार उघड ना। आई 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 प्लीज तू माझं ऐकून घ्या। आई आई प्लीज दार उघड ना। आई आई काकू तू देवशी अशी नाही वागू शकत। मला वाटतंय तुझं चुकतंय। अगं विक्रमला तिची गरज आहे, तिला जाऊ दे ना हॉस्पिटलमध्ये। हे बघ श्रावणी, तुम्हाला तुमच्या चुका दुरुस्त करता येत नसतील तर त्या आई वडिलांना कराव्या लागतात आणि मी आता तेच करते। बाकी मी तुला काही सांगत नाही। काकू तुझ्याशी बोलण्यात ना अर्थच नाहीये। श्रावणी थांब, दार नाही उघडायचं। काकू तू कुणाला घाबरून हे सगळं करतेस मला माहितीये। अगं पण त्यात या दोघांची काय चूक आहे? त्यांनी प्रेम केलं एकमेकांवर। श्रावणी दार उघड ना प्लीज। श्रावणी प्लीज तू लक्ष देऊ नको, तू दार उघड। अगं त्यांना तूच काय, रणवीर राजे सुद्धा वेगळं करू शकणार नाही। आई आई प्लीज कोणाला घाबरू नकोस। आई काही होणार नाही, मला एकदा विक्रमकडे जाऊ देत ना। आई प्लीज दार उघड। विद्याधर, आदित्य राजांना गाडीत घ्या। हे काय करता तुम्ही? ते अजून बेसूद आहेत। डॉक्टर डॉक्टर हो हो हो, हे काय चाललंय काय? अहो ते बेशुद्ध आहेत। अहो जखम ओल्या आहेत त्यांच्या। रणवीर राजांचे छोटे भाऊ आहेत। चला गावाली। आई आई प्लीज दार उघड ना। आई प्लीज मला जाऊ दे। आई हा काय प्रकार आहे प्रतीक्षा? दादू मी सांगते सगळं। विक्रमचा ऍक्सिडेंट झालाय, हॉस्पिटलमध्ये त्याच्या जवळ त्याची काळजी घेणार असं कोणीच नाहीये, म्हणून देव तिकडे चालली होती तर काकूने तिला जबरदस्तीने या रूम मध्ये कोंडून ठेवलंय। प्रतीक्षा, श्रावणी म्हणते ते खरं आहे का? दादू 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 विक्रमचा ऍक्सिडेंट झालाय, प्लीज मला जाऊ देत ना दादू। दारू बाबा थांबा, दार नका उघडू। दादू 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 प्लीज मला जाऊ देत ना दादू। दादू विक्रमचा ऍक्सिडेंट झालाय, प्लीज। आई प्रतीक्षा, तिला जाऊ दे। बाबा पण मी हे का केलं ते तरी समजून घ्या। तुझ्या वागण्यामागचं कारण मला माहिती आहे, पण तुझी पद्धत चुकीची आहे। जाधव, विक्रमला तुझी गरज आहे आणि मी तुला परवानगी देतोय। प्रतीक्षा, त्यांना थांबवायची वेळ आता निघून गेलेली आहे। एकमेकांशिवाय नाही जगू शकणार। देव, यांनी जी अवस्था तू आता पाहिलीस, विक्रमची यापेक्षा काही वेगळी नसणार आहे। अगं एक गोष्ट तू का नाही मान्य करीत की माझ्या अटी पूर्ण करण्यासाठी तो घरदार सोडून बाहेर पडलाय। असं असताना तू जर त्यांच्याशी असं वागणार असशील तर माझ्या अटींना शेवटी अर्थच काय उरतो? बाबा तुम्ही कितीही समजावून द्यायचा प्रयत्न केलात तरी तुमचं हे आत्ता देवला घराबाहेर जाऊ देणं मला अजिबात पटलेलं नाहीये। दादू काकू असं का वागतीये?
शिवा महादेवा. ही देवयानी विक्रमादित्यांच्या आयुष्यात आल्यापासून काही ना काही होतच आहे. पण आमच्या विक्रमादित्यांना हे कोण सांगणार? आपली रक्ताची नाती विसरून ते त्या देवयानीलाच आपलं आयुष्य समजून बसले. ही देवयानी म्हणजे शाप आहे, एक शाप. साईमा, साईमा, प्रियदर्शनी, नेहमीप्रमाणे तुम्ही आमचं बोलणं चोरून ऐकत होतात ना? आपलं बोलणं चोरून ऐकण्याची आम्हाला काय गरज आहे साईमा? पण तुम्ही इतक्या जोरजोरात अपशब्द उच्चारत होतात की ते आम्हाला आपसुकच ऐकू येत होते. तुम्ही आम्हाला तत्वज्ञान शिकवू नका. आता तुम्ही जे काही ऐकलेत ना ते देवयानीला आणि त्यांच्या घरच्यांना जाऊन सांगा. आणि त्यांना हेही सांगा की जर आमच्या विक्रमादित्यांना काही झालं तर देशमुख खानदान नष्ट होईल. तुमचं विक्रम भाऊजींबद्दलचं प्रेम बघून खूप बरं वाटलं आम्हाला साईमा. इतकं प्रेम आहे ना त्यांच्यावर, मग का सोयीस्करपणे विसरताय की त्यांचंही कुणावर तरी नितांत प्रेम आहे? येतो आम्ही. प्रियदर्शनी, टोमणे मारून कुठे निघालाय? खरं तर विक्रम भाऊजींना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटण्याची इच्छा आहे आमची. पण तिथे जायला आम्हाला परवानगी घ्यावी लागेल ना रणवीर राजेंची. म्हणून देवळात चाललंय भाऊजींसाठी प्रार्थना करायला. येतो. विक्रम, 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 विक्रम! भैयासाहेब, विक्रमला कुठे घेऊन चाललाय? हे प्रश्न विचारणारी तू कोण? काय संबंध तुझा या सगळ्याशी? विक्रमादित्य आमचे भाऊ आहेत, आम्ही त्यांना घरी घेऊन जाणार. प्लीज भैयासाहेब, प्लीज असं करू नका. माझं ऐकून घ्या. विक्रम अजूनही आजारी आहे, त्याला उपचाराची गरज आहे. हे बघ, तुझे सल्ले ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आम्ही नाही आहोत. तुझ्यामुळे आणि तुझ्या घरच्यांमुळे आमची खूप बदनामी झाली आहे. खूप तमाशे केले तुम्ही लोकांनी. विक्रमादित्य फक्त तुझ्यामुळे आमच्याशी असं वागले, पण आता नाही. विक्रमादित्यांना आता विसरायचं. भैयासाहेब प्लीज, भैयासाहेब मी पाया पडते तुमच्या. प्लीज प्लीज माझं ऐकून तर घ्या. विक्रम, खूप झाले तुझे तमाशे. विक्रमादित्यांच्या जवळ गेलीस तर परिणाम चांगले होणार नाहीत. चालते हो. विक्रम, 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 विक्रम उठ. विक्रम, विक्रम उठ ना. विक्रम, भैयासाहेब तुला घरी घेऊन चालले. विक्रम उठ ना. विक्रम प्लीज. विक्रम, विक्रम, विक्रम ऐक मी काय सांगते. विक्रम, भैयासाहेब तुला घरी घेऊन चालले. विक्रम उठ. विक्रम, भैयासाहेब तुला घरी घेऊन चालले. विक्रम उठ ना. भैयासाहेब प्लीज. भैयासाहेब मी हात जोडते. भैयासाहेब प्लीज, प्लीज विक्रमला घेऊन जाऊ नका. विक्रम, विक्रम, विक्रम भैयासाहेब तुला घरी घेऊन चालले. विक्रम बोल ना काहीतरी. विक्रमादित्य, तुम्ही आमच्या बरोबर चला. या मुलीबरोबर राहून तुम्हालाही भिकेचे डोळ्या लागलेत. तुम्हाला आरामाची गरज आहे. तुमची तब्येत बरी नाही आहे. चला चला आमच्याबरोबर. नाही भैया साहेब, आम्ही तुमच्या बरोबर नाही येऊ शकत. मी विनंती करतो तुम्हाला, तुम्ही आता निघा.
बस. इथे तुझी काळजी घ्यायलाही कोणी नाही. अरे आहे की तू आहेस ना आमची काळजी घ्यायला. मी आत्ता आहे, रात्रभर राहणार नाहीये मी. खरंच? म्हणजे काय वेडा आहेस? मग जाऊया हॉस्पिटलमध्ये परत. वेडा आहेस का विक्रम? आता जास्त फालतू बडबड करू नकोस, आराम कर जरा. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते. काय बनवू? बघ आता काय आहे तिथे, त्याच्यातनं तुला जे बनवता येईल ते बनव. ते सगळं ठीक आहे, बघते मी. थांब. खिचडी चालेल? तुला येईल ना बनवता, मग बनव. राजकुमार, हळदीचं दूध. हा हळदीचं दूध. आईने सांगितलं की जर का तू हे दूध पिशील तर तुझं जखम बरं होईल. आईने सांगितलं का तू हळूच पळून आणल्यास? आईने सांगितलं. तुला अजून काय मदत हवी आहे? हो, म्हणजे माझ्याबरोबर येशील? मला जरा दुकानातनं थोडंसं सामान आणायचंय. मी आणीन ना. तू आणशील? हो, मी आणीन ना. मी मोठा झालोय ना. थांबा, मी पैसे देते. आम्हाला देऊ देत ना. ठीक आहे, हे ठेव. राजकुमार, काय आणायचंय? हां, पाव किलो चणा डाळ आण. मग आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि पाव किलो कांदे. आई शपथ, इतक्या रुपयात इतकं सामान? पुरतील? राजकुमार, ही तीच आहे ना देवयानी जिच्याशी तुझं लग्न होणार आहे? तुला कसं माहिती? हे तर सगळ्यांनाच माहितीये. राजकुमार, तू आणि देवयानी एकदम आयुष्यात आहात. आलोच मी. हा, देव्यानी, तुला जमतंय का आम्ही येऊ मदतीला? जरा धीर धरशील का? तुला आम्ही ना सोपी मेथड सांगतो खिचडी करायची. हे बघ विक्रम, इकडचं मी सगळं मॅनेज करते. तू प्लीज तिकडे जाऊन जरा आराम कर. हां, ते धुवून घेत ना तांदूळ. अरे माझ्या हातात नको देऊस, हे तूच करायचंयस. मी दाखवतोय. तुम्हाला करूनच देत नाहीयेस पण. आता येत सांगतो आम्ही काय करायचं. खिडकी कशाला लावतोय? अरे वाऱ्याने ते भिजेल ना. नाही, काही गरज नाहीये. तू इथे ये. हा ठेव आता. तूच कर. हे बघ, आम्हाला येतंय, तुला येते का नाही ते आम्हाला बघायचं. देव्यानी, हे बघ, खिचडी झाली की तुला कळेल मला येतंय की नाही. अजून थोडं प्रेमात. ये ना, ऐक. हे बघ, मी तुला ये ना, इकडे ना. हे बघ, तुला काम हवंय ना? हा, थांब. हे घे, तिथे बस आणि ही कोथिंबीर सोडून दे मला. गो, हे बघ. जा 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 जा, लवकर जा. ही अशी लवकर जा रे. हलकी- जा जा, लवकर जा. हे बघ, खिचडी होत आली. जा लवकर जा. दे कोथिंबीर. विक्रम, हे काय केलंस तू? खाल्ली. चल, खिचडी खाऊन घे. वा देव्यानी, तू जर अशी खिचडी रोज बनवणार असशील ना तर आमचा रोज ऍक्सिडेंट झाला तरी हरकत नाही. लग्नानंतर अशीच बनवशील ना? बनवीन ना. एक वेळ मी बनवीन, एक वेळचं जेवण तू बनव. का? आम्ही का बनवायचं? का नाही? म्हणजे आम्ही बायका नाही का तुमच्यासारखी बाहेर जाऊन नोकरी करतो, तसंच तुमच्या पुरुषांना एक वेळचं घरचं जेवण बनवायला काय हरकत आहे? एक वेळेस. देव्यानी, तू जर आम्हाला म्हणलीस ना की तू नोकरी सोडून घरी बस
तर आम्ही सगळं कामधंदा सोडून घरी बसू आणि दिवसातनं 2 वेळा तुझ्यासाठी आम्ही स्वतःहून स्वयंपाक बनवू. नको, मी बनू. अरे देवयानी, आय लव्ह यू. लव्ह यू टू. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती रणवीर. ताई, मग आम्ही सगळे प्रयत्न करून पाहिले, पण आदित्य राजांना तुम्ही घरी घेऊन येऊ शकला नाही, असंच ना? रणवीर राजे, तुम्ही खूप मोठी संधी घालवली. आदित्य राजांच्या आजारपणाचा फायदा घेऊन जर त्यांना तुम्ही घरी घेऊन आला असतात ना, तर खूप बरं झालं असतं. काय करणार साईमा? जोपर्यंत त्या देवयानीचं भूत विक्रमादित्यांच्या मानगुटीवरून उतरत नाही तोपर्यंत कुणीच काही करू शकत नाही. आणि हे आम्हालाही आता कळून चुकलंय. साईमा, आज सगळ्यांसमोर विक्रमादित्याने आम्हाला पुन्हा एकदा अपमानित केला आणि त्यातच त्या देवयानीने आमचा अहंकार दुखावला. त्याची शिक्षा तिला भोगावीच लागेल. तुम्ही काय करायचं ठरवले रणवीर राजे? आम्ही विक्रमादित्यांचं लग्न देवयानी बरोबर कदापि होऊ देणार नाही, कधीही नाही. तुम्ही पुन्हा पुन्हा तोडण्याचीच भाषा का बोलता? तुमच्या अशा वागण्यामुळे जे काही घडलंय त्याचे परिणाम तुमच्या डोळ्यासमोर असताना तुम्ही पुन्हा पुन्हा असेच का वागता? प्रियदर्शनी, अहो, जे विक्रम भाऊजी देवयानीसाठी या घरादाराचा, ऐशो आरामाचा, ऐश्वर्याचा त्याग करू शकतात, तुम्हाला खरंच असं वाटतं? त्या देवयानीशी लग्न करण्यापासून तुम्ही त्यांना अडवू शकाल? आम्हाला जे वाटतं ते आम्ही वेळ आल्यावर करून दाखवतो. पण आम्हाला असं वाटतं की पुन्हा पुन्हा असं अपयशाचं तोंड बघण्यापेक्षा तुम्ही जर मोठ्या मनानं विक्रम भाऊजींच्या लग्नाला परवानगी दिली तर तेही सुखी होतील आणि या घराला शांती मिळेल. प्रियदर्शनी, तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. हा सल्ला नव्हता, हवं तर विनंती समजा. आम्हाला तुमच्या विनंतीबद्दलही सहानुभूती वाटत नाही. या घराचा आणि विक्रमादित्यांचा विचार करण्यासाठी आम्ही आणि साईमा समर्थ आहोत.